70 ते 80% लोक आहेत ना कॅपॅसिटी प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करत नाहीये. आय डोंट नो कोणत्या गोष्टीमुळे ते स्टक होतात. एवढं हे सुरू करून बघूया. आता मी एका क्लायंटचा फायनान्शियल प्लॅन बनवला. लिटरली 85 लाख रुपीज आम्ही एज्युकेशन कॉस्ट काढली की आजचा जो कोर्स त्यांच्या डोक्यात आहे की साधारण एवढे पैसे आज लागतील त्याची इन्फ्लेटेड व्हॅल्यू काढली ती 85 लॅक्स पर्यंत आली. त्याला टार्गेट आम्ही केलं की एक 27-28 हजार रुपयाची एसआयपी त्या एका गोलसाठी लागेल पिरियड वगैरे कन्सिडर करून. पण ती सुरू करताना क्लायंट म्हणाले की नाही आपण आता 10,000 सुरू करूया मग बघू नंतर. कॅपॅसिटी आहे बरीच मोठी म्हणजे जवळपास सगळे एक्सपेन्सेस जाऊन 1,70,000 1,80,000 रुपये अकाउंटला शिल्लक राहतात. घराचा ईएमआय मंथली एक्सपेन्सेस टुरिंग बाहेर फिरणं सगळं झाल्यानंतर सुद्धा. बट सम हाऊ दे आर नॉट कन्व्हिन्स्ड. त्यांना असं वाटत नाहीये की मला हे खरंच गोल अचीव्ह करायचं एवढीच सुरू आपण इथे सुरू करू मग नंतर वाढवता येईल ना. वाढवायचं ऑप्शन तर एनी टाइम अवेलेबल आहे पण त्यांचं ते कन्व्हिक्शन येत नाहीये म्हणजे कुठेतरी ते अडकले जातात.